नमस्कार. सविताच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येक गृहिणीचं ठरलेलं असतं, दर आठवड्याची एकदाच भाजी आणून ठेवायची फ्रीजमध्ये. आणि या पावसातून सारखं कोण जाईल? चिखलात पाय टाकलं सुद्धा घाण वाटते. मी पण तेच करते. मी पण आठवडाभराची भाजी एकदाच आणून ठेवते. आणि या वेळेला मार्केटमध्ये मी गेली, खास आळूची पानं शोधलीत. आणि खरं सांगू का, मला मार्केटमध्ये गेल्यानंतर अशी मोठी पानं भेटलीत ना, आळूची पानं. आता सीझन म्हणजे पालेभाज्यांचंच आहे. पावसाळ्यामध्ये एवढ्या छान फ्रेश भाज्या भेटतात ना, त्यात मला आळूची पानं मी शोधून काढली. बेसनचं पीठ आपल्याला जास्त लागेल आळूच्या वड्यांसाठी, तर अर्धा किलोहून जास्त, तर 105 पानं मी आणलेत आळूची. आणि आजची रेसिपी मी तुमच्यासमोर आळूच्या पानाची रेसिपी करून जाते. आळूची वडी अगदी कुरकुरीत, क्रिस्पी पण बोलू शकतो आपण. त्यात काय आपल्याला पाहिजे तशी आपण कुरकुरीत पाहिजे किंवा नरममध्ये आपल्याला थोडंसं फ्राय करायचे तसं पाहिजे तशी आपण करू शकतो. आणि जेवढे आपले घरामध्ये साहित्य असतील, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, जे काय असेल ते असतील तेवढे त्यामध्ये घालायचे. बाहेर विकत आणायचं नाही. जेवढं आपल्या घरामध्ये असतील ना तयार, ते मसाले आपण त्यात घालायचे. अगदी पटकन आणि एवढ्या सिंपल पद्धतीने दाखवेल ना, कारण की काही ना प्रश्न पडतो की एवढा मोठा पान आहे, मग त्याला बेसन लावायचं कसं, मग ते फोल्ड करायचं कसं. आणि मग ते कधी कधी आपलं फसतं सुद्धा, कधी आपल्याकडून व्यवस्थित ते फोल्ड होत नाही आणि नंतर बेसन सुद्धा बाहेर निघतं. मग ते व्यवस्थित कसं फोल्ड करायचं हे सगळं आजच्या रेसिपी मी तुम्हाला पाहायला भेटेल. तर स्टार्टिंग पासून एंडपर्यंत आजची रेसिपी पूर्ण बघा. आणि तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अगदी कुरकुरीत वड्या बनवायला सुरू करूया. त्यात आपण चिंचेचं पाणी घालूया. चिंचेचं पाणी ह्यासाठी की पानं जी असतात आलूची ही थोडी खाजरी असतात, ते खाताना आपल्या घशाला खवखवू नये, खाज येऊन त्यासाठी आपण चिंचेचं पाण्याचा वापर केला. आणि चिंचेचं पाणी आणि गुळ एकत्र केलं की ते आळूची पानं सुद्धा म्हणजे आळूच्या वड्या आहेत त्या मस्त टेस्टी पण होतात, म्हणजे चटपटीत बनतात आणि टेस्ट पण वाढते, दोन्ही कामं होतात. तर हे झालं. गुळ घातलं, गुळ वितळलं छान. त्यानंतर आपण यामध्ये कांदा पेस्ट घालूया. तरी एक कांदा घेतलाय मी मोठ्या आकाराचा, त्याची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर आपण बेसन घेऊया. तरी 4 कप बेसन घेतले, कारण की पानं खूप मोठी आहेत, त्यामुळे आपण बेसनचा वापर जास्त केला, म्हणजे अर्धा किलोहून जास्त थोडं पीठ आहे हे बेसनचं. त्या तांदळाचं पीठ घालूया. तरी अर्धा कप आहे तांदळाचं पीठ. आता आपण एक एक करून त्यामध्ये सगळे मसाले घालूया. सर्वात आधी आपण या ठिकाणी आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट घालूया त्यात. त्यानंतर गरम मसाले सर्व वापरूया त्यात, म्हणजे जसं की जिरं पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि त्याबरोबर हळद. त्यामध्ये आपण सफेद तीळ घालूया आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं साहित्य आपण बेसनमध्ये घातलेलं आहे. आता पाणी त्यावर घालून छान असं बॅटर तयार करूया. आपल्या अंदाजाने बॅटर तयार करायचं. आपल्याला कसं पातळ पाहिजे, म्हणजे त्याहून जास्त पातळ करायचं नाही. म्हणजे आपल्याला थोडं घट्ट ठेवलं तर ते आपल्याला व्यवस्थित त्याला वळता येईल, म्हणजे आकार देता येईल आपल्याला बेसनला. आलूची वडी किती तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण, मिरची पावडरचं प्रमाण पण वाढवू शकता. जसं की आपल्या आलं लसूण पेस्टमध्ये सुद्धा आपण मिरचीचा वापर केलेला आहे. मग जास्त तिखट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे आलूची वडीसाठी बॅटर तर तयार केलं, पण जी मोठी पानं घेतली ती पानं, म्हणजे जो शिरा असतात, जो देठ असतो तो पहिला कापून घ्यायचा. त्यानंतर मधला जो भाग असतो पानांच्या मधला, आलूच्या पानाच्या मधला जो शीर असतो तो खूप जाड असतो. आणि तो जाड असल्यामुळे आपल्याला ते आळूची पानं फोल्ड करता येणार नाही. तर त्यासाठी आपण काय करणार, चाकूने पहिलं कट करून घ्यायचं, म्हणजे हलक्या हाताने आडवं असं कट करून घ्यायचा. जो दांडा आहे तो पूर्ण असा पातळ करून घ्यायचा. त्यानंतर लाटणं घ्यायचं आणि लाटणाने ते वळायचं चपातीसारखं. ते वळल्यानंतर मग ते जो शिरा असतात ते एकदम चपट्या होतात. आणि मग व्यवस्थित ते नरम झाले की व्यवस्थित आपल्याला आळूची पानं फोल्ड करता येईल. ह्यासाठी ही प्रोसेस करणं खूप गरजेचे आहे. काय करायचं, मोठं पाणी घ्यायचं आणि त्यावरती जर आपण बॅटर तयार केला आहे बेसनचा, तो आता आपण व्यवस्थित हाताने लावून घ्यायचं, व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं पानावरती. अगदी बोटाने एकदम हातात जेवढा आपल्या अंदाजाने येणार त्या अंदाजाने आपण व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करायचं. आणि जसं जसं आपल्याला जागा भेटेल तशी तशी त्याप्रमाणे बाकीची जी छोटी छोटी पानं असतात आळूची ती त्यावर ठेवायची. किंवा जास्त मोठं असेल तर ते मध्ये कट करून त्याचे जे तुकडे तयार करू आपण आळूच्या पानाचे, ते व्यवस्थित त्या पानामध्ये ठेवायचे. आणि चारही बाजूने सगळीकडे व्यवस्थित तो बेसनचा जो बॅटर आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा. ते 2 बाजूने टोक आहे ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे. ते फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा आपण बेसन लावायचा. तो बेसन लावल्यानंतर त्यानंतर बाजूने जे कॉर्नर आहे ते सुद्धा पलटी करायचे, त्याच्यावर सुद्धा थोडा बेसन लावायचं आणि मग हलक्या हाताने हळूहळू असं ते आळूची पानं
फोल्ड करायचं, एकदम जोरात दाबून नाही करायचे, हलक्या हाताने करायचे. आणि व्यवस्थित फोल्ड झाल्यानंतर जर पुढे थोडा बेसन येत असेल तर तो जो येतो बेसन तो थोडा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित चिपकून घ्यायचं. म्हणजे चिपकलं की त्यानंतर एखाद्या आपली थाली असते जाळीवाली, जी मोदकाची थाली आपण वापरतो, त्या थालीला अगोदर थोडंसं तेल लावायचं. त्यानंतर ती आलूची पानं जी वडी तयार केलेली आहे ती त्यावर ठेवायची. तरी 5 पानामध्ये मी 5 मोठी पानं आणलीत, त्यामध्ये 2 आरामात आलू. तर ह्या ठिकाणी मी पाणी उकळत ठेवलंय. हे बघा मस्त छान पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली. त्या थालीत आपण वड्या ठेवलेल्या आहेत. आता आपण हे सगळं उचलून त्या भांड्यामध्ये, इडलीचा जो भांडा आहे त्यात ठेवूया आणि व्यवस्थित ठेवायचं, कुठे हवा गेली नाही पाहिजे. आणि वरती आपण झाकण ठेवू. आलूचे जे वड्या आहेत त्यात आपण 15 ते 20 मिनिटासाठी ठेवूया आणि 15 मिनिटानंतर बघायचं झालंय की नाही. आपल्याला समजणार आहे, चाकू थोडंसं किंवा हात लावलं तरी आपल्याला ते समजणार. वड्या मस्त झालेल्या आहेत. तर आता आपण थोडं थंड करत ठेवूया. थंड झाल्यानंतर आपण छान असं व्यवस्थित त्यांना मध्ये मध्ये कट करूया. जशी आपल्याला पाहिजे तसे जाड पातळ कशा आपल्याला कट करायच्या आहेत. आलूची वडी, आपल्याला वडी किती जाड पाहिजे पातळ पाहिजे त्या अंदाजाने आपण त्या वड्या पाडायच्या. आणि थंड झाल्यानंतरच करायचं. गरम गरम वडी कधीच कट करायची नाही, नाहीतर मध्ये काय ते तुटतात पण, कारण की गरम गरम असलं की ते नरम असतं आणि थोडं थंड झालं की थोडेसे कडक होतात. त्यामुळे थंड झाल्यानंतरच ते कट करायला घ्यायचं. तेल पण गरम करत ठेवलंय. आता आपण ह्या वड्या ज्या कट केलेल्या आहेत त्या आपण मंद आचेवरती छान फ्राय करून घेऊ. तुम्हाला जर नुसतं फ्राय करून घ्यायचे असेल थोडंसं तेल घालून, तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल, जर नसेल चालत, तर तुम्ही एका पॅनवर तेल किंवा साजूक तूप घालून असं नुसतं फ्राय पण करू शकतात. आपण गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. तर हे बघा, आणि मस्त आपण जो सारण भरला होता बेसनचं तो पण छान आतमध्ये एकदम भरलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण मस्त आपल्या वड्या बनवून तयार झाल्या आहेत आणि कुरकुरीत झाल्या आहेत, अगदी चटपटीत. आणि अशा पावसातूनच असे कुरकुरीत पदार्थ खायलाच मस्त वाटतात. मग ते असे चहासोबत पण, भाकरीसोबत किंवा जेवणासोबत पण आपण अशा आलूची वडी खाऊ शकतो. आता तर मी खास पाऊस सुरू झाल्यामुळे खास आवडीने मी आलूच्या वड्या मी तुमच्यासमोर केल्या. ची रेसिपी कशी वाटली खरंच कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण छान असं एका प्लेटमध्ये गार्निश करूया, असं एकसारखं लाईनीत लावूया. त्यासोबत आपण थोड्याशा फ्राय केलेल्या मिरच्यासुद्धा लावल्या आहेत. तुम्हाला दुसऱ्या दिवशी जरी शिळी राहिली वडी तरी आपण ती शिळी वडी सुद्धा आपण करू. जेवढी ती शिळी होते तेवढी छान लागते आलू वडी खरंच. बघा एकदा करून. आणि मी तर एकदम सिंपल पद्धतीने दाखवले तुम्हाला. कुरकुरीत चटपटीत आळूच्या वड्या बनवून तयार झाले. तर तुम्ही नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये आजची रेसिपी शेअर करा. आणि तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आजची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.